हॅलो माय डिअर स्टुडंट्स, लास्ट काही व्हिडिओज पासून आपण जे आहे ते एक टॉपिक डिस्कस करत आहे, दॅट इज रूल्स फॉर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. जे काही रूल्स आहेत, जे काही वेगवेगळे प्रिन्सिपल्स होते इन केस ऑफ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस ऑर्बिटल्स ऑर व्हेरियस सबशेल्स ऑर व्हेरियस शेल्स, हे आपण तिथे डिस्कस केलं. अबाउट प्रिन्सिपल आपण डिस्कस केला. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल सुद्धा डिस्कस केलं. आपण हंट्स मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल जो आहे तो सुद्धा डिस्कस केला. आपण N+L रूल जो आहे तो सुद्धा डिस्कस केला. सो या सर्व कंडिशन्सचा यूज जो आहे, या सर्व रूल्सचा यूज जो आहे तो आपण आज काही न्यूमरिकल्स जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी जे आहे ते करणार आहे. आज काही न्यूमरिकल्स पाहणार आहे विच आर बेस्ड ऑन दी इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. एलिमेंट्सच्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट कसे करतात आणि त्यावर बेस्ड न्यूमरिकल जे आहे ते कसे सॉल्व्ह करता येतील ते आपण जे आहे ते पाहू. सो आजचं फर्स्ट न्यूमरिकल, दॅट इज कॅल्क्युलेट द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन CR. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ unpaired electrons in CR. CR means chromium. क्रोमियम मध्ये आपल्याला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. सो कसे फाइंड आउट करणार, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे फर्स्ट थिंग ती लर्न पाहिजे आपली, ती म्हणजे ॲटॉमिक नंबर ऑफ क्रोमियम. ॲटॉमिक नंबर ऑफ CR और ॲटॉमिक नंबर ऑफ क्रोमियम इज 24. सो त्यावरून आपल्याला काय करावं लागेल, तर बाय युजिंग अबव प्रिन्सिपल आपल्याला इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते व्हेरियस ऑर्बिटल्स मध्ये जे आहे ते करावं लागेल आणि त्यानंतर पेअरिंग जे आहे ते आपण तिथे शो करणार आणि त्यावरूनच आपल्याला तिथे फाइंड आउट होईल की हाऊ मेनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, दॅट मीन्स सिंगल इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते किती आहेत क्रोमियम मध्ये. सो क्रोमियम जर पाहिला तर क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24. दॅट मीन्स आपल्याला इलेक्ट्रॉन जे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत ते किती आहेत, तर 24 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो इन केस ऑफ क्रोमियम इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन इन सबशेल्स, दॅट इज 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s1, 3d5. This is electron distribution in chromium. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. That means this is the electron configuration of argon. So argon parent electron configuration as it is, every orbital is fulfilled here up to 3p6. After that 4s1, actually there is a 4s2, but because of more stability, for acquiring more stability, one electron from 4s get transferred into 3d and the electron configuration becomes finally, that is 4s1, 3d5. So unpaired electron find out करायचे आहेत म्हणजे आपल्याला तिथे काय शो करावं लागतील, तर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते तिथे आपल्याला व्हेरियस ऑर्बिटल्स मध्ये जे आहे ते शो करावं लागेल. लास्ट जी शेल आहे दॅट इज फोर्थ शेल आणि लास्ट तिथे ऑर्बिटल दॅट इज 3D ऑर्बिटल, यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण तिथे फाइंड आउट करू. सो 4s1 दॅट मीन्स देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 1 इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड आहे, एकच इलेक्ट्रॉन तिथे प्रेझेंट आहे. इन केस ऑफ 3D आपल्याला माहिती आहे, वी व्हेरी वेल नो अबाउट दॅट, D subshell get divided into 5 orbitals. D subshell जे आहे ती 5 ऑर्बिटल मध्ये डिवाइड होते आणि इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण हंट्स मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी प्रिन्सिपल जे आहे ते यूज करून जे आहे ते तिथे करत असतो. सो 5 D ऑर्बिटल, 1 2 3 4 and 5, 1 2 3 4 5. 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, इव्हन डिस्ट्रीब्युशन करावं लागेल आपल्याला. 1 इलेक्ट्रॉन ईच in each D orbital तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. सो आउट ऑफ 5 इलेक्ट्रॉन, here the first electron, then second electron, then third electron, fourth electron and fifth electron. So this is complete electron distribution in chromium, that is CR, atomic number 24.
So our question is calculating number of unpaired electron in CR. Up to 3p6, all orbitals are full filled. That means there is a presence of paired electron. So after 3p6, 4s मध्ये एक unpaired electron आहे आणि 3d मध्ये 5 unpaired electron आहे. So therefore the total number of unpaired electrons in CR is 6. 1 plus 5, that is 6 electrons. 6 unpaired electrons are present. Single electron, that means unpaired electrons. So this is our answer for this question, that is calculating number of unpaired electrons in CR. That is 6. Now numerical number 2 on filling of electrons. Simple numerical. Calculate the number of unpaired electron present in CR tripositive. आधीच्या न्यूमेरिकल मध्ये आपण CR मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तिथे अनपेअर्ड आहेत ते फाइंड आउट केलं. इन फर्स्ट न्यूमेरिकल वी फाइंड आउट द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन CR, that is in chromium. Now unpaired electrons आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, बट इन CR ट्रायपॉझिटिव्ह आयन्स. कन्सेप्ट समजून घ्यायचं. CR ट्रायपॉझिटिव्ह आयन्स तो कसा फॉर्म झाला, तर पॉझिटिव्हली चार्ज आयन जे आहेत ते फॉर्म होतात बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते तिथे डोनेट करतील तेवढा त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. याचा अर्थ काय की CR जो आहे तो CR ट्रायपॉझिटिव्ह मध्ये कसा कन्वर्ट झाला, तर CR गेट कन्वर्टेड इनटू CR ट्रायपॉझिटिव्ह जो इथे दिलेला आहे बाय डोनेटिंग 3 इलेक्ट्रॉन. 3 इलेक्ट्रॉन CR मधून रिमूव्ह केले तेव्हा CR ट्रायपॉझिटिव्ह जो आहे तो फॉर्म झाला. आणि या CR ट्रायपॉझिटिव्ह मध्ये आपल्याला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करायचे. सो इन केस ऑफ CR ट्रायपॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं तर 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते क्रोमियम पेक्षा आपल्याला तिथे कमी शो करावे लागतील. दॅट मीन्स जे 3 इलेक्ट्रॉन क्रोमियम मधून आपल्याला कमी करावं लागतील फॉर दी इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन CR ट्रायपॉझिटिव्ह, ते असेल 4s मधला 1 इलेक्ट्रॉन कमी करावा लागेल, म्हणजे 4s 0 तिथे होणार. आणि 3d जे 5 होते त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन, असे टोटल 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते क्रोमियम जो आहे तो डोनेट करतो आणि तो कन्वर्ट होतो CR ट्रायपॉझिटिव्ह मध्ये. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन टर्म्स ऑफ CR ट्रायपॉझिटिव्ह 1s2 2s2 2p6 3s2 3p6. 4s मध्ये जो एक इलेक्ट्रॉन होता तो डोनेट केला, सो 4s 0. 3d मधील 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तो डोनेट करतो, सो 3d 5 होतो, तो इथे राहणार 3d 3. सो इन केस ऑफ CR ट्रायपॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इज 1s2 2s2 2p6 3s2 3p6. Completely filled orbitals at up to 3p6 from 1s2. 4s जो आहे ऑर्बिटल जर पाहिला तर इट इज कम्प्लिटली एम्प्टी, दॅट मीन्स ब्लँक आहे. 3d मध्ये 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि d ऑर्बिटल्स जे आहेत ते 5 टाईपचे आहेत. सो इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन d आपण जर केलं इथे पुन्हा, सो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ 1 2 3 4 5 टाईप्सचे फर्स्ट इलेक्ट्रॉन फर्स्ट टाइप मध्ये डिस्ट्रीब्यूट केला, देन सेकंड, देन थर्ड. हे सुद्धा व्हॅकंट तिथे राहतील. 4s ऑर्बिटल सुद्धा व्हॅकंट राहणार, कारण एक इलेक्ट्रॉन 4s मधून जो आहे तो डोनेट केला फॉर फॉर्मेशन ऑफ CR ट्रायपॉझिटिव्ह आहे, आणि 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 3d मधील डोनेट केले, सो 3d 5 गेट कन्वर्टेड इनटू 3d 3. नाउ आवर क्वेश्चन इज कॅल्क्युलेट द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन CR ट्रायपॉझिटिव्ह. सो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला किती दिसत आहे, सो देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 1 2 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपल्याला इथे इन केस ऑफ CR ट्रायपॉझिटिव्ह जे आहेत ते दिसत आहे इथे इन केस ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. सो our answer is the number of unpaired
electrons, the number of unpaired electrons present in Cr tripositive ion is 3. 1, 2, 3. 3 unpaired electrons are present in Cr tripositive. So it's simple. It's a calculation for calculation of number of unpaired electrons in Cr tripositive. Depend on these conditions, there is another numerical. Numerical काय आहे? सिंपल असं न्यूमरिकल आहे. आन्सर जे आहे ते इथेच आहे आपल्याला. न्यूमरिकल नंबर 3. Calculate the number of unpaired electrons in 3D subshell of Cr tripositive. इथे होतं calculate the number of unpaired electron in Cr tripositive. Here in case of third numerical specifically काय विचारलेलं आहे तिथे की 3D सबशेल मध्ये number of unpaired electrons जे आहेत ते किती आहे in Cr tripositive आहे. आन्सर इथेच आहे आपल्याला. This is 3D subshell of Cr tripositive, and in 3D subshell there is a presence of 3 unpaired electron in various orbitals of D subshell. किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत तर 3. सो याचा आन्सर सुद्धा आपल्याला इथे सिंपल काढता येते. दॅट इज the number of unpaired electrons in 3D subshell of Cr tripositive is 3. Simple answer. ऑलरेडी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Cr ट्रायपॉझिटिव्हचं इथे बोर्डवर लिहिलेलं आहे. सो लिहिलेलं नसतं तर अदरवाईज आपल्याला इथे लिहावं लागलं असतं ते आणि मग कॅल्क्युलेशन्स जे आहे ते करावं लागले असते. सो नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन 3D सबशेल ऑफ Cr ट्रायपॉझिटिव्ह इज that is 3. 1, 2, 3 unpaired electrons are present in Cr tripositive ion. So this is another numerical based on same calculation. Now the numerical number 4, that is calculate the number of unpaired electron in Fe dipositive and Fe tripositive ion. Fe dipositive and Fe tripositive मध्ये सेपरेटली आपल्याला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागतील. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे तर सर्वात आधी आपल्याला माहिती पाहिजे Fe म्हणजे आयरन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे. सो आयरन दॅट इज Fe, its atomic number is 26. आयरनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 26. आणि मग त्यामधून 2 इलेक्ट्रॉन कमी केले तर Fe डायपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला भेटेल. 3 इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केले तर इन दॅट केस वी गॉट इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ Fe ट्रायपॉझिटिव्ह आहे. तर सुरुवातीला आपण Fe दॅट मीन्स आयरन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ. सो Fe atomic number 26, its electronic configuration is 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d6. This is electron distribution of Fe. Iron atoms, iron elements हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 plus 2 plus 6 that is 10 plus 2 that is 12 plus 6 that is 18 plus 2 that is 20 plus 6 that is 26. हे झालं आयरनचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. आता आपल्याला काय करायचं तर सुरुवातीला कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला Fe डायपॉझिटिव्ह आयन मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे. Fe डायपॉझिटिव्ह Fe पासून कसा फॉर्म होतो बाय डोनेटिंग 2 इलेक्ट्रॉन. सो Fe जो आहे त्याच्या 4s मधील हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे तो डोनेट करतो. दॅट मीन्स 4s2 गेट कन्वर्टेड इनटू 4s0 in case of Fe dipositive and 2s2 get converted into 4s0 in case of Fe tripositive. 2s2 get converted into 4s0 in case of Fe tripositive and 4s2 get converted into 4s0 in case of Fe tripositive. And 2s2 get converted into 4s0 in case of Fe tripositive. So
electron distribution in Fe positive becomes 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 इथे होता. इन केस ऑफ Fe पॉझिटिव्ह 2 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत म्हणून डायपॉझिटिव्ह चार्ज तिथे आलेला आहे. आणि 2 इलेक्ट्रॉन कुठले रिमूव्ह केले तर 4s मधले. सो 4s0, 3d6. दिस इज इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन इन Fe पॉझिटिव्ह. फाइंड आउट करायचं आपल्याला Fe पॉझिटिव्ह मध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो 3p6 पर्यंत कम्प्लिटली फिल्ड आहे म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड अप टू 3p6. 4s मध्ये जर पाहिलं तर 4s मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 0. दॅट मीन्स वॅकंट ऑर्बिटल आहे. इन केस ऑफ 3d there are 5 types of 3d structure. 5 orbitals जे आहेत प्रेझेंट आहेत. 1, 2, 3, 4 and 5. 1, 2, 3, 4, 5. According to Hund's maximum multiplicity principle, सुरुवातीला आपल्याला इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इव्हनली जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करावे लागतील अमंग दीज 5 ऑर्बिटल्स. सो 1 इलेक्ट्रॉन इच इन 5 ऑर्बिटल जे आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार. 1, 2, 3, 4, 5. आउट ऑफ 6 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण डिस्ट्रीब्यूट केले. 1 इलेक्ट्रॉन राहिला तो आपण डिस्ट्रीब्यूट करणार D1 मध्ये, दॅट मीन्स DXY मध्ये विथ अपोजिट्स. Our question is calculate the number of unpaired electrons in Fe positive. So Fe positive चं हे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती दिसतात तर DXY मध्ये जर पाहिलं तर पेअर्ड आहे. And there is a unpaired electron is present from D2 or DYX, that is 1, 2, 3, 4. डी ऑर्बिटल मध्ये जे आहेत ते 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत ते प्रेझेंट आहेत इन केस ऑफ Fe पॉझिटिव्ह. देअरफॉर दी नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन Fe positive is 4. The number of unpaired electrons in Fe positive is 4. 4 कसे तर D मध्ये इथे आपल्याला 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सिंगली फिल्ड ऑर्बिटल्स दिसतात. सो 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहे इथे प्रेझेंट आहे. जो D चा फर्स्ट टाइप आहे DXY तिथे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. दॅट मीन्स देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स बिकॉज 3D contains 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. So the number of unpaired electron in Fe positive is 4. Now it's time to move on our another sub question, that is calculate the number of unpaired electrons in Fe positive. So Fe positive मध्ये आपल्याला calculations करायचे आहेत number of unpaired electrons. So Fe positive. Fe चे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आपण इथे लिहिलेलं आहे. So in case of Fe positive कसा फॉर्म होता Fe पॉझिटिव्ह तर Fe ऍटम जो आहे तो त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन जे आहे ते डोनेट करतो. अँड बाय डोनेटिंग 3 इलेक्ट्रॉन्स Fe गेट कन्वर्टेड इनटू Fe पॉझिटिव्ह. सो ते 3 इलेक्ट्रॉन कुठले डोनेट करतो. Fe जो आहे त्याच्या 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 3D मधला 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो तिथे डोनेट करतो. म्हणजे 4s 0 होणार आणि 3d6 गेट कन्वर्टेड इनटू 3d5 in electron distribution of Fe positive. So Fe positive electron distribution 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. All orbitals are paired or fulfilled with electrons. After that 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. सो 4s0. 3D मधला 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला. सो 3d6 गेट कन्वर्टेड इनटू 3d5. सो 3d5. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s0, 3d5. This is electron distribution of Fe positive ion. Our question is calculate the number of unpaired electron in Fe positive. So again 4s मध्ये 0 इलेक्ट्रॉन आहे. सो वॅकंट ऑर्बिटल आहे.
in case of 3D, there is a presence of 1, 2, 3, 4 and 5. 3D 5, that means 5 इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे. So 1, 2, 3, 4 and 5. 5D ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण इव्हनली डिस्ट्रीब्यूट केले बाय युजिंग हंट्स मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी प्रिन्सिपल. सो बाय ऑब्झर्विंग द इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन Fe ट्रायपॉझिटिव्ह, आपण इथे म्हणू शकतो की नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत Fe ट्रायपॉझिटिव्ह मध्ये ते आहेत 1, 2, 3, 4, 5. दॅट मीन्स 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन Fe ट्रायपॉझिटिव्ह आयन. So our answer is, therefore, the number of unpaired electrons present in a Fe tripositive ion is 5. This is our answer. So, finally, in Fe dipositive, there is a presence of 4 electrons. In Fe tripositive, there is a presence of 5 unpaired electrons. So, these are some numerical based on rules for filling of electrons in various orbitals.